सकाळचा मॉर्निंग व्ह्यू आमच्या बंगलोमधून. ही बाल्कनी आहे आमच्या रूमची. किती सुंदर बाल्कनी बघा. एकदम मोठी आणि स्पेशियस बाल्कनी आहे. आणि बाल्कनीच्या समोर इथे हा ओपन स्पेस आहे. ह्या फसिनो बाईक्स आहेत. म्हणजे आपल्याला कुठे फिरायला जायचं असेल तर आपण ही बाईक त्या आंटीकडूनच रेंटने घ्यायची आणि मग आपण जाऊ शकतो फिरायला. तो एंट्रन्स आहे बंगलोचा गेट. किती सुंदर आहे. मी तुम्हाला बंगला पण दाखवेल. आम्हाला रात्री यायला लेट झालं. थोड्या वेळाने मी तुम्हाला बंगला पण दाखवेल. तर आमची गुड मॉर्निंग झालेली आहे आणि मी इथे आमच्या रूमच्या बाल्कनीमध्ये मस्तपैकी बसून इथला छान व्ह्यू एन्जॉय करते. आणि गोव्यातली सकाळ आहे आणि खूप छान असं ऊन पण एन्जॉय करते. मला छान वाटतं उन्हामध्ये बसून थोडंसं ऊन खायला. एकदम मस्त वाटते. आणि आता ब्रेकफास्ट करणार आहे. ब्रेकफास्टसाठी ब्रेड आणि बटर आहे आणि चहा पण प्यायचा आहे. पण आज बाहेर जाऊन प्यावं लागणार कारण इकडे फूड ते लोक देत नाही. मग फूड काही हवं असेल तुम्हाला बाहेरून आणावं लागतं आणि मग इकडे येऊन खावं लागतं. तर थोडा वेळ म्हटलं आराम करूया. जस्ट आत्ता आम्ही उठलो आहे. ब्रश वगैरे करून मग जाऊ जरा बाहेर फिरायला. म्हणजे आता ऊन वाढत जाणार त्यामुळे आम्ही आत्ता उन्हाचं बाहेर पडणार नाही आहे. पण संध्याकाळी 4-5च्या दरम्यान मग आम्ही बाहेर पडू आणि थोडंसं बीचवर वगैरे जाण्याचा प्रयत्न करणार आहे. आत्ता आम्ही फक्त चहा वगैरे घेण्यासाठी एक चक्कर मारून येणार इकडे बाहेर. आणि आंटीच्या घरापासून सगळं जवळ असल्यामुळे इथे सगळं म्हणजे ह्या बंगल्यापासून बाहेर पडलं की लगेच रोड आहे आणि रोडच्या त्या बाजूला सगळे स्ट्रीट फूड वगैरे आहे. चहा वगैरे मिळून जातो इझिली. तर त्यामुळे आता आम्ही पहिले चहा घ्यायला आणि नाश्ता करायला जाणार आहे बाहेर. हो गया. हाँ कैसे पता चला. तर आता मी आली आहे चहा पिण्यासाठी आणि मला चहा इकडे कुठे मिळतो ते समजत नव्हतं. गेले 5 ते 10 मिनिटं मी ते फक्त रस्त्यावर फिरत होती की कुठे चहा मिळतो. फायनली मला एक हे छोटंसं एक असं दुकान दिसतं जिथे मॅगी वगैरे पण मिळते. आणि तिथे मी विचारलं चहा मिळेल का. तर बोले हो मिळेल. नशीब मला चहा मिळाला कारण चहाशिवाय मला अजिबात जमत नाही. तर फायनली आय हॅव गॉट माय स्पेशल. हे बघा हे आहे अंकलचं घर आणि हे आहेत अंकल जे आत्ता आतमध्ये गेले कॅमेरा बघून. आणि हा आहे त्यांचा बंगलो. साईडला थोडंसं सॉंग्स वगैरे लावलेले आहेत त्यामुळे थोडं सहन करा. आणि हा आहे त्यांचा बंगलो एकदम सुंदर असा. आणि आमची जी रूम आहे ती तिथे आहे फर्स्ट पहिल्या माळ्यावर. आणि ती बाल्कनी जी मी तुम्हाला दाखवली. त्यानंतर हा आहे बंगलो आणि हा आहे त्यांचा बाहेरचा प्लेस. आणि ह्या आहेत सर्व बाईक्स ज्या अंकल रेंटने देतात. ज्यांना ज्यांना फिरायचं असेल. फसिनो बाईक आहे. खूप वेल मेंटेन आहे आणि सगळं इथे खूप छान आहे. बंगलो पण खूप सुंदर आहे अंकलचा. एकदम टिपिकल गोवन जे घरं असतात ना एकदम तशी वाटतात हे घरं. आणि खूप सुंदर आहे. खूप मस्त आहे. बागा बीच पासून जवळच आहे आमचं हे घर. आमचा स्टे जवळ आहे. आणि झाडं पण बघा किती सुंदर सुंदर लावली आहेत अंकल.
गोवाचं नाईट लाईफ खूप हॅपनिंग आहे असं मी ऐकलं होतं आणि मला सुद्धा ते एक्सप्लोअर करायचं होतं. त्यासाठी आम्ही रेडी झालो. संध्याकाळी 7 वाजेपर्यंत आमची सर्व तयारी झाली आणि आम्ही तिघीसुद्धा रेडी झालो. म्हटलं चला बघूया बाहेर काय काय आहे. गोवाला रात्री सर्वच जण खूप जास्त ॲक्टिव्ह होऊन जातात आणि रात्री इकडे इतकं सुंदर वाईब असते ना, एकदम छान वाटतं आणि सगळीकडे एकदम डेकोरेशन आणि लाईट्स असतात. फुल ऑफ लाईट अशी ही सिटी वाटत होती आणि इतकं मस्त वाटत होतं बाहेर सगळं फिरण्यासाठी, बघण्यासाठी. आणि सर्वात जास्त टुरिस्ट दिसत होते. डिसेंबर हा गोव्यातला मेन पीक पिरियड मानला जातो, कारण खूप जास्त प्रमाणात बाहेरून लोक इकडे फिरायला येतात. क्रिसमस आणि न्यू इयर असल्यामुळे खूप जास्त एक्साइटमेंट असते इकडे आणि त्यांचा सर्वात मोठा हा सण असतो. जसा आपल्या दिवाळी वगैरे असतो तशीच त्यांची इथे दिवाळी जवळपास सेलिब्रेट करतात असं वाटत होतं, कारण खूप छान मस्त वातावरण होतं. आणि आम्ही ठरवलं की जरा फिरूया, शॉपिंग वगैरे करूया. त्यानंतर मग आम्ही बघितलं की तिकडे गर्ल्सला वॉक इन एंट्री होती क्लब्सला. तर म्हटलं चला क्लबमध्ये पण जाऊन बघूया काय असतं, कसं फूड असतं, कारण आम्ही कधीच क्लबमध्ये आत्तापर्यंत गेली नव्हती. त्यामुळे मला बघायचं होतं की ॲक्च्युली गोवाचं नाईट लाईफ कसं असतं, नाईटला क्लब्स असतात ते कसे असतात. त्यामुळे आम्ही जाऊन बसलो. म्हटलं शांतपणे मस्त बघूया वगैरे. हळूहळू तिकडे गर्दी व्हायला सुरुवात झाली. म्हणजे जेव्हा आम्ही गेलो तेव्हा कोणीच नव्हतं. मग आम्ही म्हणजे गर्दी कमी होते लोकं, पण गर्दी कमी होती. आम्ही मग जाऊन बसलो. फूड वगैरे ऑर्डर केलं. फूड पण खूप छान होतं, टेस्टी होतं. आणि मग टिटोज आणि खूप फेमस आहे टिटोज लेनमध्ये जे क्लब आहे टिटोज नावाचं, हे सर्वात जास्त फेमस क्लब आहे तिथलं. त्यानंतर मग सगळेजण नाचायला लागलो. आम्हालाही राहावे ना थोडा वेळ आम्हीसुद्धा नाचलो. बराच वेळ आम्ही टाईमपास वगैरे केला, खाल्लं वगैरे. मग त्यानंतर 1 वाजता आम्ही तिथून निघालो, तरी आम्हाला उशीरच झाला. सकाळी उठल्यानंतर सुद्धा पुन्हा आवराआवर आणि आंघोळी वगैरे आटोपून आम्ही आता रेडी होत होतो, कारण आम्हाला आज जायचं होतं अगोडा फोर्टला. सकाळी लवकर उठून लवकर आवरायचं ठरवत होतो आम्ही, पण तसं होत नव्हतं, कारण रात्री घरी यायला लेट व्हायचं. आणि पसारा तुम्ही बघू शकता किती झाला इकडे. तर मी आता रेडी झालेली आहे. आज गोवामधला डे 2 आहे. काल आम्ही जास्त काही फक्त इथे असंच फिरत होतो मार्केटमध्ये वगैरे आणि एक्सप्लोअर करत होतो की कुठे कुठे काय काय आहे जरा बघून ठेवलं, कारण आम्हाला इथलं काही माहिती नाही आहे. म्हणून आम्ही जस्ट एक फिरून आलो, एक्सप्लोअर करून आलो. आणि त्यानंतर रात्री आम्ही बाहेर क्लबिंगसाठी गेलो होतो. त्यामुळे कालचा दिवस तर गेलेला आहे, आज डे 2 आहे. त्यामुळे आता आम्ही सकाळी असा जवळजवळ 11:30 झालेत आणि आम्ही रेडी झालो आहोत सिक्वेरियम बीचला जाण्यासाठी, जो इथून फार जवळ आहे, 10 मिनिटाच्या अंतरावर आहे. आणि ताज फोर्ट अगोडासुद्धा तिथेच आहे, फोर्ट अगोडा. तर ताज हॉटेलच्या एकदम जवळ फोर्ट अगोडा आहे, तिथे आम्ही आता जाणार आहोत. तर माझ्या मैत्रिणी पण रेडी होतात. फक्त 5 मिनिटांमध्ये आता आम्ही निघणार आहोत सिक्वेरियम बीचला जाण्यासाठी, फोर्ट अगोडाला जाण्यासाठी. निघूया. हां, डिसेंबर महिना असून सुद्धा असं वाटतच नव्हतं की डिसेंबर आहे. जराही थंडी गोव्याला नव्हती आणि आम्ही थंडीचे एवढे सगळे कपडे घेऊन ठेवले होते. उगाचच एवढं बॅग आम्ही घेऊन आलो आहे असं वाटायला लागलं, कारण जरासुद्धा थंडी नव्हती, म्हणजे थोडीसुद्धा नव्हती, उलटं गरम होत होतं. असं वाटत होतं की कंटिन्यू एसीमध्येच बसावं. आणि आता बाहेर आम्ही दुपारचं निघाल्यामुळे इतकं ऊन होतं ना की त्या उन्हाने अजूनच जास्त इरिटेट व्हायला झालं. पण गोव्यामधले काही प्लेसेस जर तुम्हाला व्यवस्थित एक्सप्लोअर करायचे असतील ना, तर तुम्हाला दिवसाच फिरावं लागतं. त्यानंतर काही बीचेस आहेत ना, म्हणजे सर्वच बीचेसला तुम्ही सकाळी, दुपारी किंवा दुपारी जर ऊन नसेल हवं तर मग सकाळी लवकर जाऊन एक्सप्लोअर करू शकता. पण असं होतं ना की लवकर आटोपतच नाही कधी, कारण आपण रात्री लेट झोपतो आणि मग सकाळी उठायला लेट होतं. आणि मग सकाळी उठायला लेट झालं की पुढे सगळ्या गोष्टी लेट होत जातात. पण हा जो फोर्ट आहे तो दुपारीच बघायचा होता, फोर्ट अगोडाला. आणि फोर्ट अगोडा हे खूप फेमस आहे गोवा नॉर्थ गोवामध्ये. तर खूप दुपारचं ऊन पण भरपूर आहे. पण हे जे असं फोर्ट वगैरे जे एक्सप्लोअर करायचं असेल तर दुपारच्याच वेळेला यावं लागतं. त्यामुळे इथे आणि रश पण बऱ्यापैकी आहे, कारण इयर एंड आहे आणि बऱ्यापैकी क्राऊड आहे इथे.
हे बघा, इथून सुंदर व्ह्यू दिसतोय एक बीचचा. व्हेरी नाईस व्ह्यू. ताज फोर्ट अगोडा इज द बेस्ट प्लेस इन गोवा अँड व्हेरी फेमस. आणि मला खूप आवडलं फोर्ट अगोडा. पण खूप जास्त ऊन लागते आणि खूप जास्त चटके सुद्धा लागत आहेत. पण फिरायचं आहे तर थोडासा त्रास सहन करावा लागतो. त्या बाजूला थोडीशी सावली आहे, तर तिकडे जाऊन बसतो आम्ही थोडा वेळ. खूप जास्त ऊन आहे आणि इकडे थोडीशी सावली आहे म्हणून मी घेऊन उभी राहिली आहे. आणि त्या दोघी तर तिकडे फोटोज काढतायत अजून. एक्सप्लोरिंग गोवा. अच्छा अच्छा ऐसे है? म्हणूनच दिसत नाहीये ते मला. वो करके रखा है तुमने? ग्लास है. अच्छा. पण ते फोन गाइस सी द व्यू इट्स ऑसम. बहुत क्राउड है यार. शूट करने में वो नहीं. स्वाति, वेयर दैट हैट. नो, वेयर आर यू गाइस गोइंग? We are going down. We'll leave now. Okay. No, I thought you were going upside. No. I was following you. No, I was following you. आता आम्ही निघालोय अगोडा फोर्ट वरून पुढे सिक्वेरियम बीचला जाण्यासाठी. सिक्वेरियम बीच इथे जवळच आहे म्हणून एकाच वेळेला दोन्ही गोष्टी कव्हर करायचा विचार आहे. ॲक्च्युली ऊन भरपूर आहे पण आमच्याकडे मग नंतर वेळ नाही आहे कारण संध्याकाळी पुन्हा आम्हाला बागा बीचला सुद्धा जायचं आहे. तर बघू आता कशा प्रकारे अरेंज होतात त्या गोष्टी. पाइनएप्पल ज्यूस आ गया. पाइनएप्पल ज्यूस है. पाइनएप्पल ज्यूस. पाइनएप्पल घे आणि काकडी घे. कसा आहे स्वाती? ज्यूस कसा आहे? नाईस ना. ओके, Do come and try. ओके. बरं वाटलं. खूप जास्त गरम होतंय आणि त्याच्यामध्ये थंड थंड लेमन ज्यूस. हे काय काय घेतलंय वहिनी? पाइनएप्पल ज्यूस है. पाइनएप्पल ज्यूस. अच्छा ठीक आहे, चल आपण खाऊया आता. सॉर्टेड. बेब्स Amazing. आप भी ले लो ना पाइनएप्पल. ये लीजिए. नंतर सब मी गॅरंटी देत नाही. यम्मी आहे. पाइनएप्पल अजून एक घ्यायला पाहिजे ना.
नाही, काही वाटलं तर येताना घेईल. आत्ताच पिले ना. वाव, लुकिंग नाईस. ताज फोर्ट अगोडाला आलोय. आधी होतं ते फक्त फोर्ट अगोडा होता आणि आत्ता आहे ते ताज फोर्ट अगोडा आहे. हे पण खूप फेमस आहे गोवामधलं. जे कोणी येतात फिरायला ते लोक इथे पण येतातच. Guys, this is a very beautiful place. Wow, so beautiful view. ताज फोर्ट अगोडावरून पण आम्ही आता निघालेलो आहोत आणि आता आम्ही जातोय फॅट फिशला जेवण करण्यासाठी. आणि दुपारचे 3 वाजलेले आहेत आणि खूप भूक लागलेली आहे म्हणून मग आम्ही आता रेस्टॉरंटला जातोय जेवण्यासाठी. फॅट फिशला लंच करण्यासाठी. पण संडे असं वाटतं खूप जास्त रश आहे. बघूया आतमध्ये जाऊन एकदा चेक करून किती रश येते. फॅट फिशला इतकी जास्त रश होती कारण संडे होता आणि खूप जास्त तिकडे गर्दी होती. वेटिंग पिरियड पण खूप जास्त सांगत होते. म्हणजे जवळजवळ 30 to 40 मिनिट्स आम्हाला वाट बघावी लागली असती जर आम्ही तिकडे थांबून राहिलो असतो तर. मग एवढा वेळ थांबण्याची तर कोणाचीच ताकद नव्हती कारण सगळ्यांना भूक लागली होती. मग आमचा जो कॅबचा ड्रायव्हर होता ना त्यांनी आम्हाला एक प्लेस सजेस्ट केली जे सेम फॅट फिशसारखंच आहे पण टेस्ट पण त्याच्यापेक्षा ऑसम आहे असं त्याने आम्हाला सांगितलं. आणि ते बोलले की तिकडे तुमचं पटकन म्हणजे जास्त गर्दी
नसते तिकडे, तर होऊन जाईल तुमचा लवकर नंबर येऊन जाईल. तर तरीसुद्धा आम्हाला 10 ते 15 मिनटं वेटिंग करावी लागली, कारण संडे होता आणि खूप जास्त रश होती. आणि त्याने सांगितल्याप्रमाणे इथेसुद्धा सेम फॅट फिशसारखंच सगळं असतं, काही वेगळं नसतं. ही जी समोर तुम्हाला सर्व फिश दिसत आहेत ना, या फिशमधून आपण सिलेक्ट करायची जी फिश आपल्याला हवी आहे, आणि मग ती फिश ते लोक आपल्याला प्रिपेअर करून लंचसाठी आणून देतात. आणि त्याची जी प्राईज असते ती साईजनुसार असते. जशी तुम्ही फिशची साईज सिलेक्ट कराल त्याप्रमाणे अकॉर्डिंगली त्याची प्राईज असते. तर आम्ही ठरवलं की गोवन फिश करीची थाली ऑर्डर करायची, कारण मला गोवन फिश करी खायची होती. ॲम्बियन्स खूप छान होता ह्या रेस्टॉरंटचा. आणि हे जे समोर लाईव्ह म्युझिक सुरू होतं ते पण खूप मजा येत होती खाता खाता असं ऐकायला बघायला. आणि रश पण होती बऱ्यापैकी, पण ठीक आहे, 15-20 मिनटात आमचा नंबर लागला. फिश थाली आलेली आहे आणि यामध्ये थोडे सगळे वेगवेगळे आयटम्स आहेत. आणि हे काय व्हेज आहे की काय? ओके, क्रॅब आहे वाटतं. आणि हे सॅलड अँड समथिंग इज स्वीट, सोलकढी, भात आणि हे फिश आहे आणि चपाती. आणि हे काय आहे गं? फिश करी, जी मेन गोवन फिश करी जी आम्हाला खायची होती ती ही आहे. आणि हे मला वाटतं काहीतरी व्हेज भाजी आहे. खाऊन दाखवतेस? वाव, प्रॉन्स एकदम भारी दिसत आहेत. चला, नाव विदाउट वेस्टिंग टाइम विल स्टार्ट. स्टार्ट कर स्वाती अँड लेट अस नो हाउ इज द टेस्ट. अच्छा है ना? चलो मैं भी टेस्ट कर लेती हूँ. फिश करी, दिस इज गोवन फिश करी, वेरी अमेजिंग. हाँ, उसको पता है. क्या काउंटर से मंगवा देना क्या? कॉल करो ना. कैसा है? टेस्ट कर. बहुत अच्छा है. गोवन डेजर्ट मुझे भी करना है. पैसा वसूल है. रियली टेस्टी. हाँ, परत आमची गाडी आली आम्हाला घ्यायला. आम्ही निघालो परत घरी जायला. आता रूमवर जाणार आणि थोडा वेळ आराम करून पुन्हा इव्हिनिंगला बाहेर फिरायला यायचा प्लॅन आहे. आता व्हिडिओला एंड करते. पुन्हा भेटू अशाच एका सुंदर व्हिडिओमध्ये. नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बागा बीच आणि अंजुना बीच कव्हर करण्याचा प्रयत्न करेल ब्लॉगमध्ये. तर या पुढचा व्लॉगसुद्धा खूप एक्साइटिंग असणार आहे. तर नक्की पुढचे सुद्धा व्लॉग बघा. आणि व्हिडिओज आवडत असतील तर नक्की व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय. श्री स्वामी समर्थ.